पिंपळगाव नावाचं एक छोटंसं पण स्वतःला फार मोठं समजणारं गाव होतं. गावात सगळ्या गोष्टी होत्या. चहाची टपरी, भजीचं दुकान, 2 किराणा दुकाने, एक न्हावी, एक पानगावात पट्टी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक विषयावर स्वतःचं मत देणारे गावकरी. फक्त एकच गोष्ट नव्हती, डॉक्टर. गावात कुणाला ताप आला, पोट दुखलं किंवा डोकं फिरलं तर गावकरी आधी एकमेकांना विचारायचे, तुला काय वाटतं? आणि मग कुणी सांगायचं, माझ्या मामाच्या मुलाला असंच झालं होतं. शेवटी पेशंट बरा झाला तर गावकऱ्यांचा सल्ला यशस्वी, आणि बरा झाला नाही तर काळाचीच वेळ होती असं म्हणून विषय संपायचा. एके दिवशी सकाळी गावाच्या बस स्थानकाजवळ एक चमचमीत पाटी लावलेली दिसली. डॉक्टर झपाटेकर, MBBS, MD, BP, शुगर, सर्दी, खोकला, प्रेमभंग आणि घरगुती भांडणे यांचे तज्ज्ञ. पाटी पाहून गावात खळबळ उडाली. कुठून आला, कोण आहे, खरंच डॉक्टर आहे का याची कुणालाच कल्पना नव्हती. पण पाटीवर एवढी मोठी अक्षर असल्यामुळे लोकांना डॉक्टर भारी असणार याची खात्री पटली. दुपारी डॉक्टर झपाटेकर गावात दाखल झाले. अंगावर पांढरा कोट, गळ्यात स्टेथोस्कोप, डोक्यावर मोठा गॉगल आणि हातात काळी बॅग. पण त्यांची चाल मात्र डॉक्टरांसारखी नव्हती. ते पुढे जाताना मागे पाहत होते आणि मागे येताना पुढे पाहत होते. गावातील चहावाला धोंडीरामने त्यांना विचारलं, डॉक्टर साहेब, दवाखाना कुठं काढणार? डॉक्टर म्हणाले, जिथं जास्त रुग्ण सापडतील तिथं. धोंडीराम म्हणाला, मग आमच्या गावात सगळेच रुग्ण आहेत. डॉक्टर हसले, म्हणूनच आलोय. दुसऱ्याच दिवशी पहिला रुग्ण आला, भालचंद्र नावाचा शेतकरी. त्याने सांगितलं, डॉक्टर साहेब, माझं डोकं दुखतंय. डॉक्टरांनी लगेच त्याचा पाय तपासायला सुरुवात केली. भालचंद्र चकित झाला, डॉक्टर साहेब, डोकं दुखतंय. डॉक्टर म्हणाले, माहिती आहे, पण डोकं तर तुम्ही स्वतः तपासू शकत नाही ना, म्हणून पायापासून सुरुवात. त्यांनी पायावर थर्मामीटर ठेवला आणि म्हणाले, ताप 98 अंश. भालचंद्र म्हणाला, माणसाचा ताप पायात कसा? डॉक्टर गंभीरपणे म्हणाले, तुम्ही जुने पद्धतीचे रुग्ण आहात. आधुनिक विज्ञानात आता सगळं उलटं झालंय. भालचंद्रने विश्वास ठेवला. डॉक्टरांनी त्याला औषधाची चिठ्ठी दिली. त्यावर लिहिलं होतं, सकाळी उठल्यावर झोपा, दुपारी जेवल्यावर धावा आणि रात्री झोपण्यापूर्वी 2 कप चहा प्या. भालचंद्रने औषध घेतलं आणि दुसऱ्या दिवशी डॉक्टरांकडे परत आला. डॉक्टर साहेब, डोकं अजून दुखतंय. डॉक्टरांनी त्याला विचारलं, तुम्ही माझी औषधं घेतली? हो. मग बरं झालंय, पण दुखतंय म्हणजे औषध काम करतंय. दुखणं बंद झालं तर शरीर औषधाला प्रतिसाद देत नाही असं समजा. भालचंद्र काही बोलणार तेवढ्यात बाहेरून गोंधळ ऐकू आला. गावातील सखूबाई धावत आल्या. त्या म्हणाल्या, डॉक्टर साहेब, माझ्या नवऱ्याला सतत शिंक येते. डॉक्टरांनी लगेच सखूबाईंच्या नवऱ्याला उलटं उभं केलं. आता शिंका बंद होतील. नवरा म्हणाला, पण का? डॉक्टर म्हणाले, शिंक वरून खाली जाते. तुम्ही उलटे झाला की शिंक खाली वर जाईल, त्यामुळे मार्गच बदलतो. गावकरी डॉक्टरांच्या या उपचाराने थक्क झाले. तेवढ्यात गावचा सरपंच रघुनाथराव आला. त्याने डॉक्टरांना विचारलं, तुमची पदवी कुठली? डॉक्टरांनी खिशातून एक कागद काढला. त्यावर लिहिलं होतं, MBBS. सरपंच खुश झाला. पण शेजारी उभ्या असलेल्या शाळेच्या शिक्षिका मंजिरीताईंनी विचारलं, याचा अर्थ काय? डॉक्टर क्षणभर थांबले आणि म्हणाले, माझं बेस्ट बॅकग्राऊंड स्टडी. सगळे गावकरी मान डोलवू लागले. त्या दिवसापासून डॉक्टर झपाटेकरांचा दवाखाना जोरात चालू झाला. कुणाला पाठदुखी असेल तर ते त्याचा हात चोळायचे, कुणाला हात दुखत असेल तर पोटावर मलम लावायचे, आणि कुणाला ताप आला असेल तर पंखा बंद करून स्वतःला हवा घ्यायचे. गावकऱ्यांना मात्र एक गोष्ट आवडली, डॉक्टर कधीच घाबरायचे नाहीत. ते कोणत्याही आजाराचं उत्तर आत्मविश्वासाने द्यायचे. हा आजार गंभीर आहे ते म्हणायचे, आणि रुग्ण घाबरला की लगेच जोडायचे, पण तुमच्यापेक्षा जास्त गंभीर नाही. हळूहळू डॉक्टरांची कीर्ती आसपासच्या गावातही पसरली. मात्र गावात राहणाऱ्या निवृत्त कंपाऊंडर यशवंतरावांना सुरुवातीपासूनच संशय होता. ते डॉक्टरांकडे बघून म्हणायचे, हा माणूस डॉक्टर कमी आणि कोडी सोडवणारा जास्त वाटतोय. पण त्याचं ऐकणार कोण? कारण पिंपळगावात एक नियम होता, जो आत्मविश्वासाने चुकीचं बोलतो त्याला लोक बरोबर समजतात. काही दिवसांनी डॉक्टर झपाटेकरांनी गावात मोठी घोषणा केली.
रविवारी मोफत आरोग्य शिबिर. गावात गर्दी झाली. सकाळपासून रुग्णांची रांग लागली. कोणी गुडघा धरून बसलं होतं, कोणी डोकं धरून, तर कोणी फक्त डॉक्टर काय नवीन सांगतात हे ऐकण्यासाठी आले होते. डॉक्टरांनी शिबिर सुरू केलं आणि पहिला रुग्ण होता गावचा किराणा दुकानदार नीलकंठ. त्याने सांगितलं, मला पोटात जळजळ होते. डॉक्टरांनी लगेच त्याला विचारलं, तुमच्या दुकानात साखर कितीला? नीलकंठ म्हणाला, 45 रुपये किलो. डॉक्टर म्हणाले, मग जळजळ होणारच. तुमच्या पोटाला महागाईची चिंता आहे. त्यांनी त्याला औषध न देता दुकानातील साखरेचा भाव कमी करण्याचा सल्ला दिला. दुसरा रुग्ण होता मंगेश्वर नावाचा तरुण. तो म्हणाला, डॉक्टर साहेब, मला झोप येत नाही. डॉक्टरांनी त्याला खुर्चीवर बसवलं आणि स्वतः झोपी गेले. मंगेश्वरने विचारलं, हे काय? डॉक्टर म्हणाले, मी झोपलो की तुम्हाला झोप येते का ते पाहतोय. मंगेश्वरने डोकं धरलं. तिसरी रुग्ण होती गावातील काटकसरी गृहिणी हेमलता. तिने सांगितलं, माझ्या नवऱ्याला काहीही आठवत नाही. डॉक्टरांनी तिच्या नवऱ्याला तपासलं आणि म्हणाले, यांना काही झालेलं नाही. हेमलता म्हणाली, पण हे लग्नाची तारीख सुद्धा विसरतात. डॉक्टरांनी गंभीर चेहरा केला, मग हा आजार नाही, ही आत्मसंरक्षणाची नैसर्गिक प्रक्रिया आहे. गावात हशा पिकला. मात्र याच वेळी निवृत्त कंपाऊंडर यशवंतरावांनी डॉक्टरांची बॅग उघडून पाहिली. त्यात स्टेथोस्कोप, पट्टी, थर्मामीटर यांच्यासोबत खेळण्याची शेट्टी, सायकलची घंटी आणि चहाची पुडी होती. यशवंतरावांनी डॉक्टरांना पकडलं. झपाटेकर, खरं सांगा, तुम्ही डॉक्टर नाही. डॉक्टर घामाघूम झाले. तेवढ्यात सरपंच, गावकरी आणि रुग्ण सगळे तिथे जमा झाले. डॉक्टरांनी अखेर कबुली दिली, हो, मी डॉक्टर नाही. सगळे ओरडले, मग कोण? डॉक्टर म्हणाले, मी पूर्वी नाटक कंपनीत विनोदी भूमिका करायचो. एका गावात डॉक्टरची भूमिका केली होती. त्या नाटकानंतर लोकांनी मला खरंच डॉक्टर समजलं. मग मला वाटलं, डॉक्टर होण्यापेक्षा डॉक्टर असल्याचा अभिनय करणे सोपे आहे. सरपंचाने डोक्यावर हात मारला, म्हणजे आम्ही इतके दिवस तुझ्यावर उपचार घेत होतो. डॉक्टर म्हणाले, हो, पण एक चांगली गोष्ट आहे. यशवंतरावांनी विचारलं, काय? डॉक्टर म्हणाले, तुमच्या गावात अजून कोणी माझ्यामुळे गंभीर आजारी झाले नाही. यशवंतराव संतापून म्हणाले, ते तुमचं नशीब. तेवढ्यात भालचंद्र पुढे आला, पण माझं डोकं दुखणं बंद झालं. सगळे आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले. भालचंद्र म्हणाला, डॉक्टरांनी मला उलटं सुलटं औषध दिली, पण त्या दिवशीपासून मी रोज सकाळी व्यायाम करायला लागलो. माझी तब्येत खरंच सुधारली. सखूबाईंच्या नवऱ्याने हात वर केला. माझ्या शिंका बंद झाल्या. यशवंतराव म्हणाले, तुम्ही उलटे उभे राहिलात म्हणून नाही, धूळ साफ केली म्हणून. सगळे पुन्हा हसू लागले. सरपंचाने डॉक्टरांना गावातून हाकलण्याऐवजी एक वेगळी शिक्षा दिली. आजपासून तू डॉक्टर नाहीस, पण गावात एक नवीन काम करशील. आरोग्याबद्दल चुकीच्या कल्पना पसरवण्याऐवजी लोकांना हसवशील. डॉक्टरांनी लगेच मान्य केलं. दुसऱ्या दिवसापासून पिंपळगावात झपाटेकर हास्य केंद्र सुरू झालं. तिथे औषध मिळत नव्हती, पण हसण्याची हमी होती. यशवंतराव अधूनमधून तेथे येऊन लोकांना खरं आरोग्य ज्ञान सांगायचे आणि झपाटेकर त्यावर विनोद करायचे. काही महिन्यात गावातला विचित्र डॉक्टर सर्वांचा आवडता विनोदी कलाकार बनला. गावकऱ्यांनी त्याला प्रेमाने नाव दिलं, उलटा डॉक्टर. एकदा गावातील एका मुलाने त्याला विचारलं, काका, तुम्ही डॉक्टर नसताना डॉक्टर का बनलात? झपाटेकर हसून म्हणाले, कारण लोकांना डॉक्टरांपेक्षा डॉक्टरची भीती जास्त वाटते, पण विनोदाची भीती कुणाला वाटत नाही. यशवंतराव लगेच म्हणाले, आणि लक्षात ठेव, शरीराचा आजार झाला तर खऱ्या डॉक्टरकडे जा. उलटा डॉक्टर फक्त मनाचा ताण कमी करतो. हे ऐकून सगळं गाव खळाळून हसलं. त्या दिवसापासून पिंपळगावात एक नवा नियम झाला, आजारी पडलात तर डॉक्टरांकडे जा, पण डॉक्टर कोण आहे हे आधी नक्की पहा. कारण त्या गावाला एकदा उलटा डॉक्टर भेटला होता आणि त्याने सगळ्यांना एक महत्त्वाचा धडा दिला होता. आत्मविश्वास मोठा असला तरी ज्ञान त्याहून मोठं असतं आणि चुकीच्या ज्ञानावर हसता येतं, पण उपचार मात्र नेहमी योग्य व्यक्तींकडूनच घ्यायचे असतात. मित्र आणि मैत्रिणींनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जर या चॅनलवरती आपण नवीन आला असाल तर बेल नोटिफिकेशन नक्की सुरू करा. त्यामुळे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ सर्वात पहिले
तुम्हाला ऐकायला आणि वाचायला मिळेल. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन कथेसोबत. धन्यवाद.